हॅलो मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जीके मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोक महात्मा ज्योतिराव फुले यांचा इतका तिरस्कार का करत होते हेच आज आपण पाहणार आहोत। सामाजिक क्रांतीची थरारक सत्यकथा। कल्पना करा, एक असा काळ जिथे माणसाची ओळख त्याच्या विचारांनी नाही तर त्याच्या जातीने ठरली जात होती। ज्ञानावर काही लोकांची मक्तेदारी होती आणि लाखो लोकांना मुद्दाम अंधारात ठेवण्यात येत होतं। स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, शूद्रांना माणूस म्हणूनही सन्मान वागणूक नव्हती आणि जो या व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवेल त्याचा तिरस्कार केला जात होता। पण त्या अंधारात एक तरुण प्रश्न विचारायला उभा राहिला, जर देवाने सर्व माणसं निर्माण केली तर काही मोठे आणि काही लहान कसे? हा प्रश्न त्या काळासाठी धोकादायक होता, कारण तो हजारो वर्षाच्या व्यवस्थेला थेट आव्हान देत होता। आणि त्या प्रश्नाचं नाव होतं महात्मा ज्योतिराव फुले। 1827 मध्ये सातारा जिल्ह्यातील कटगुण गावात जन्मलेला हा मुलगा पुढे भारतीय सामाजिक क्रांतीचा सर्वात मोठा चेहरा बनेल हे त्या काळात कोणालाही माहित नव्हतं। त्यांचं कुटुंब साधं होतं, फुलांचा व्यवसाय करणारे, कष्टाने जगणारे पण विचारांनी प्रामाणिक। लहानपणापासूनच ज्योतिराव अत्यंत बुद्धिमान होते, पण समाजाची व्यवस्था अशी होती की शिक्षण सर्वांसाठी नव्हतंच। काही काळ त्यांचं शिक्षण थांबलं, पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळाच मार्ग तयार केला होता। गफर बेग मुन्शी आणि काही सुशिक्षित लोकांनी त्यांच्या वडिलांना समजावलं आणि 1841 मध्ये ज्योतिरावांनी स्कॉटिश मिशन स्कूल मध्ये प्रवेश घेतला आणि इथून सुरू झाला एका विचार क्रांतीचा जन्म। पण त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का अजून बाकी होता। 1848 एका मित्राच्या लग्नाची मिरवणूक, सगळीकडे आनंदाचं वातावरण, पण अचानक त्यांना थांबवलं जातं कारण ते शूद्र होते। त्या एका क्षणाने त्यांच्या मनात वादळ निर्माण केलं, अपमान, राग, वेदना आणि हजारो प्रश्न। माणूस जन्माने कमी कसा असू शकतो? हा क्षण त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरतो। याच काळात त्यांनी थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या पुस्तकाचा अभ्यास केला आणि त्यांना समजलं, अन्यायाविरुद्ध लढायचं असेल तर शिक्षण हीच सर्वात मोठी ताकद आहे। आणि मग सुरू झाली भारतीय इतिहासातील सर्वात धाडसी क्रांती। 1 ऑगस्ट 1848 पुण्यातील भिडेवाडा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करतात। ही फक्त शाळा नव्हती, हा त्या काळातील समाजाला दिलेला थेट प्रश्न होता। मुलींना शिकण्याचा अधिकार नाही का? पण समाज संतापला, लोकांनी त्यांचा अपमान केला, शेण फेकलं, दगड मारले, शिवेगाळ केली, कारण ते अंधार तोडत होते। सावित्रीबाई रोज अतिरिक्त साडी घेऊन घराबाहेर पडत होत्या, कारण वाटेत त्यांच्यावर चिखल आणि शेण फेकलं जायचं। पण तरीही ते थांबले नाहीत, कारण त्यांना माहिती होतं आजचा संघर्ष उद्याच्या पिढ्यांचं भविष्य बदलणार आहे। फक्त शिक्षणच नाही तर संपूर्ण समाज बदलण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू झाला। 1868 मध्ये त्यांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला। त्या काळात ही गोष्ट म्हणजे समाजाला दिलेलं उघड आव्हान होतं। यानंतर त्यांनी विधवांसाठी काम केलं, बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं, अनाथ मुलांना आधार दिला आणि समाजाने नकारलेल्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला। त्यांनी काशीबाई नावाच्या विधवेच्या मुलाला दत्तक घेतलं, त्याचं नाव यशवंत ठेवलं आणि पुढे त्याला डॉक्टर बनवलं, कारण त्यांच्यासाठी जात मोठी नव्हती, माणुसकी मोठी होती। 24 सप्टेंबर 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना। हा फक्त समाज नव्हता, ही हजारो वर्षाच्या अन्यायाविरुद्ध उभी राहिलेली चळवळ होती। सर्व साक्षी जगदपती, त्याला नकोच मध्यस्थी, हा विचार लोकांच्या मनात आग पेटवत होता। पुरोहित शिवाय विवाह, मराठीत मंगलाष्टके, समानतेचा अधिकार, हे सगळं त्या काळासाठी क्रांतीपेक्षा कमी नव्हतं। म्हणूनच समाजातील अनेक लोक त्यांचा तिरस्कार करत होते, कारण ते प्रश्न विचारत होते, लोकांना जाग करत होते आणि भीतीच्या भिंती तोडत होते। पण इतिहास नेहमी त्यांनाच लक्षात ठेवतो जे अंधाराविरुद्ध उभे राहतात। आज भारतात लाखो मुली शिक्षण घेत आहेत, दलित, शोषित, वंचित समाज आपला आवाज उठवत आहेत आणि समानतेबद्दल बोललं जातं, कारण कधीतरी एका माणसाने विचारलं होतं, माणूस समान आहे का? नाही। आणि त्या एका प्रश्नाने संपूर्ण समाज बदलायला सुरुवात केली। महात्मा ज्योतिराव फुले हे फक्त नाव नाही, तो भारतीय सामाजिक क्रांतीचा सर्वात मोठा आवाज आहे।